नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. एम 2032 लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ढग फुटलेलं आहे तसं शेतकऱ्यांचं नशीब फुटलेलं आहे. महाराष्ट्रातल्या 30 जिल्ह्यांमध्ये जो हाहाकार माजलेला आहे अतिवृष्टीमुळे, त्याचं वर्णन करणं केवळ अशक्य आहे. पिकं तर गेलीच खरीपाची, त्याचबरोबर माती देखील खरवडली गेलेली आहे. मग शेतकऱ्यांनी करायचं काय? आणि हे जे काही आसमानी संकट आहे, ते आसमानी संकट हे का कोसळायला लागलेलं आहे आणि त्याचे मूळ कारण काय यापासून तर सरकारने नेमकं काय केलं पाहिजे? फक्त हेलिकॉप्टर पाठवून किंवा एनडीआरएफची मदत असेल किंवा राज्य सरकार काही देत असेल. आता विद्यमान कृषी मंत्री महाराष्ट्राचे, त्यांनी असं सांगितलेलं आहे भरणेंनी, की दिवाळीच्या आधी आम्ही काही रक्कम देऊन काही जिल्ह्यांमध्ये ती द्यायला सुरुवात झालेली आहे. हे सरकार कुठं चुकतंय? शेतकरी कुठे चुकत आहेत? सर्वसामान्य माणसं कुठं चुकत आहेत? मग हे जे बदलतं हवामान जे आहे त्याचा फटका का बसायला लागलेला आहे, याच्यावर भाष्य कोण करू शकतं, असा ज्या वेळेला प्रश्न आमच्या समोर आला त्यावेळेला एक उत्तर मिळालं. आणि ते उत्तर म्हणजे उदय देवळानकर, जे कृषी मूल्य आयोगाचे सचिव होते. त्याच्यानंतर कृषी खात्यामध्ये वरिष्ठ पदावर ते अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि फक्त सरकारी काम नाही, तर एक अभ्यासक म्हणून, म्हणजे पर्जन्यमान असेल, शाश्वत विकास असेल, याचा इत्यंभूत अगदी सखोल असं विश्लेषण ते करू शकतात. आणि महाराष्ट्राला ते त्या अर्थाने अभ्यासक म्हणून सुपरिचित आहे. आता त्यांच्याकडनं आपल्याला ऐकायचं आहे की एकूण ही जी काही परिस्थिती आहे, या परिस्थितीपासून सरकारने, शेतकऱ्यांनी, एकूणच समाजाने कोणता धडा घेतला पाहिजे. शेतकऱ्यांच्या मुलांनी ज्या वेळेला एआयचा वापर सुरू केलेला आहे, खडकावर देखील ते आता उगवायला लागलेले आहेत, बरेच चांगले देखील प्रयोग होत आहेत. त्या लोकांना, त्या अशा इच्छाशक्ती ज्यांची प्रबळ आहे, अशांना देवळानकर हे अतिशय उत्कृष्ट असं मार्गदर्शन करत असतात. तर देवळानकर सर, तुम्ही हे सगळी परिस्थिती आता तुमच्या शब्दामध्ये सांगा. आणि माझी दर्शकांना विनंती आहे की ही चर्चा ऐकत असताना आपल्या मनामध्ये जे प्रश्न येतील ते तुम्ही अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. हे चॅनल सबस्क्राईब करा, कारण दर आठवड्याला उदय देवळणकर त्याची उत्तर आपल्या या चॅनलवर देणार आहे. तर देवळणकर सर, तुमचं स्वागत आहे या चॅनलवर. आणि आता आपण जी काही ही परिस्थिती, हे जे काही संकट आसमानी सुलतानी जे काही कोसळलेलं आहे, त्याबद्दल सांगा. जय किसान. जय किसान. संकट आहे आणि म्हणजे संकट येऊन गेलं असंही नाहीये. संकट पुढेही आहे. अ, परतीचा मान्सून आहे आणि या परतीच्या मान्सून मध्ये याचं कॉन्सन्ट्रेशन काही काळ महाराष्ट्रावर राहणार आहे. आणि खास करून महाराष्ट्राचा दक्षिण भाग जो आहे त्यामध्ये म्हणजे नांदेड पासून ते कोल्हापूर पर्यंत मान्सून विड्रॉ होण्यासाठी अधिक काळ लागणार आहे. त्याच्यामुळे ह्या भागामध्ये अधिक काळ संकट राहील. त्यात सोलापूर आलं, म्हणजे धाराशिव आहे, लातूर आहे, सांगली आहे. ह्या सगळ्या भागामध्ये अधिक काळ मान्सून राहणार आहे भागांच्या मानाने. त्यामुळे इथं अधिक काळ हा अतिवृष्टीचा धोका संभवतो. अतिवृष्टी नवीन आहे का? तर अजिबात नाही. ह्या वर्षी पाऊस जास्त पडणार आहे हे आपल्याला माहिती होतं. हे आयएमडीने देखील सांगितलं होतं की पाऊस जास्त पडणार आहे. परंतु 98 सालापासून हवामानात स्पष्ट बदलाचे संकेत दिसायला लागले. आणि हवामान बदलामुळे काय झालेलं आहे की अ, पावसाची इंटेन्सिटी आणि ढगांची घनता याच्यामध्ये फरक पडलेला आहे. ते प्रदूषणाचा याच्यात भाग आहे आणि जागतिक परिस्थितीचा याच्यावर परिणाम होतोय. पण दोन प्रकारची वर्ष असतात, तीन प्रकारची जशी वर्ष असतात वैज्ञानिक भाषेमध्ये. एका वर्षाला आपण एल निनो वर्ष म्हणतो. एल निनो वर्षामध्ये पॅसिफिक सागराच्या सरफेस म्हणजे पृष्ठभागाचं तापमान वाढलेलं असतं. आणि ह्यामुळे तिथं कमी दाबाचे पट्टे क्षेत्र निर्माण होतात. बऱ्याच वेळा मोठे वादळ तयार होतात. कधी कधी एका वेळेला तीन तीन वादळ तयार होतात समांतर अशी. आणि ह्या वादळांमुळे आणि तिथल्या तापमानामुळे आपल्या भागात जे मॉइश्चर तयार होतं किंवा बाष्प तयार होतं ते पॅसिफिक सागराच्या दृष्टीने प्रशांत महासागराच्या दिशेने खेचलं जातं. आणि साहजिकच भारताकडे येणाऱ्या बाष्पाचं प्रमाण कमी होतं. आणि एकूण जो पावसाळा आहे
त्यातले फार कमी दिवस म्हणजे 40 ते 41 दिवसच आपल्याकडे पाऊस पडतो. आता आपल्याकडे मान्सून हवा आहे आणि मान्सून पाऊस आपल्याकडे पडतो. सगळीकडे ह्या प्रकारातला पाऊस जगात पडत नाही, पण मान्सून क्षेत्र जे आहे ते आपल्या भागात आहे, भारतीय उपखंडात आहे. आणि सुमारे 4 कोटी वर्षांपासून ही वारं सेट झालेलं आहे. आणि या प्रकारचं भूगोल जिओफिजिक्स मध्ये आपल्या दिशेने हे वारं येत असतं आणि ते पाऊस घेऊन येतं. आपल्या भागाच्या समृद्धीचाही हा फार मोठा वाटा या मान्सून वाऱ्याचा आहे, मान्सून पावसाचा आहे. आपली जी संस्कृती तयार झाली, आपल्या ज्या संकल्पना आहेत, अगदी वरुण इंद्रापासून ते वेगवेगळ्या देवतांच्या संकल्पना, पंचमहाभूताचा अभ्यास करण्याची वृत्ती, ही त्यामुळं भारतीय उपखंडात आहे. आणि याचा केवळ वैज्ञानिक अभ्यास नाही, तर आध्यात्मिक पातळीवरचे लोक सुद्धा याचा पाठपुरावा करतात. तुम्ही बघाल की भेंडवळची घटमांडणी आहे भारतामध्ये, आपल्याकडे बुलढाणा जिल्ह्यात, किंवा सहदेव भाडळीमध्ये तुम्ही बघत असाल, किंवा अगदी तुम्ही वेगळे वेगळे जे चतुर लोक होते जुने, किंवा राजा भोजच्या काळातले काही कथन, त्याला कथन म्हणतात, त्यामध्ये सुद्धा पावसाचा उल्लेख येतो. राष्ट्रकूटांच्या इतिहासामध्ये पावसाचा उल्लेख येतो. पावसाचा फार बारीक अभ्यास शिवाजी महाराजांनी केला होता मान्सूनचा. आणि त्यामुळे त्यांनी सह्याद्रीच्या घाटामध्ये अशा ठिकाणी किल्ले बनवले होते की ज्या ठिकाणी पावसाची इंटेन्सिटी जास्त आहे आणि शत्रूला त्या किल्ल्यांवर हल्ला करणं निदान 5-6 महिने शक्य होणार नाही. आणि उरलेले 5-6 महिने गुरिल्ला वॉर म्हणजे गनिमी काव्याने युद्ध केलं तर आपण स्वराज्य टिकवू शकतो, ही त्यांनाही कल्पना होती. पण आता जो पाऊस पडतो आहे याचं कारण हे वर्ष एल निनो वर्ष आहे. मान्सून म्हणजे काय? तर मान्सून म्हणजे काय, एक 5 मिनिटात समजून घेऊ आपण. की तुम्हाला माहिती आहे की पृथ्वीवरती जे पृथ्वीचं स्वतःभोवती फिरणं आहे, तिचा आग काही सरळ नाही, असा तिरका आग आहे पृथ्वीचा. आणि पृथ्वी उत्तर गोलार्धामध्ये थोडी कललेली आहे. आणि त्यामुळे काय होतं की उत्तरायणामध्ये पृथ्वीचा उत्तर भाग हा सूर्याच्या दिशेने कललेला असतो आणि दक्षिणामध्ये दक्षिण भाग सूर्याच्या दिशेने एक्सपोज असतो. संक्रांतीनंतर उत्तरायणाला सुरुवात होते आणि पृथ्वीचा उत्तर भाग जो आहे तो सूर्याच्या दिशेने कलल्यामुळे तिथलं तापमान वाढायला सुरुवात होते. म्हणजे अर्थात आपल्या भागातलं तापमान वाढायला सुरुवात होते. आपल्याकडचा जो भाग आहे तेलंगणा, मराठवाड्याचे परभणी, नांदेड जिल्हे, हिंगोली जिल्हा, विदर्भ, छत्तीसगड, झारखंड या भागातलं तापमान 46-47 डिग्री पर्यंत जातं, हे आपण पाहिलं. दुसरा एक भाग आहे आपल्याकडे थारचं वाळवंट, तिथे 48 डिग्री पर्यंत तापमान जातं. आणि ह्या मुळे काय होतं या उत्तरायणामुळं की म्हणजे आपल्याकडं कायम पृथ्वीच्या उत्तर भागातूनही वारं येतं आणि विषुववृत्तावर तर रोज रेन फॉरेस्ट आहे तिथं, रोज तापमान वाढलेलं असतं तिथे, रोज ढग तयार होतात, रोज पाऊस पडतो. परंतु उत्तरायणामध्ये हा जो टेम्परेचरचा फ्लक्स आहे भारताच्या दिशेने सरकतो आणि मग इथं हवा पातळ व्हायला सुरुवात होते एप्रिल मे महिन्यानंतर. आणि मे महिन्यात पातळ हवे जे होते तिची जागा घेण्यासाठी विषुववृत्ताकडून आपल्या दिशेने वेगाने वारं येतं. हे अगदी सरळ येत नाही, याला अनेक पॅरामीटर्स आहेत, त्याचं कधीतरी चर्चा करू आपण, ह्या मान्सून येतो कसा, स्थिरावतो कसा. पण आजच्या परिप्रेक्षामध्ये एवढं सांगू आपण की हे वारं जे येतं, हे वारं साधारण 80-85 दिवस याची ऊर्जा टिकते आणि त्यामुळे साधारण 120 दिवस पाऊस आपल्याकडे पडतो. पण ला निना वर्षांमध्ये काय होतं की पॅसिफिक सागराचं आणि पेरू जवळच्या समुद्राचं तापमान हे कमी झालेलं असतं. आता सुद्धा तिथलं तापमान फार कमी आहे, 14 डिग्री 15 डिग्रीच्या आसपास आहे. त्यामुळे त्या दिशेने वारं जाणं बंद झालेलं आहे. आणि अर्थातच आपल्याकडं तापमान जास्त असल्यामुळे आपल्या दिशेने वारं येत आहे. आणि हे येणारं वारं सोबत बाष्प घेऊन येत आहे. त्यामुळे एल निनो वर्ष जे असतात त्याच्यामध्ये 70 ते 80 दिवस, काही वेळेला 90 दिवस पर्यंत पाऊस पडतो. हे वर्ष ला निना वर्ष आहे, म्हणजे पॅसिफिक सागराचं तापमान कमी आहे. आणि अर्थातच ज्या वेळेला ह्या मान्सूनची जशी येण्याची पद्धत आहे, टप्प्याटप्प्याने हा येतो, हिमालयाच्या पायथ्यापर्यंत, फार इराणच्या कोपऱ्यापर्यंत जातो. तसंच याची विड्रॉ होण्याची पद्धत आहे. हा निघून जाताना जसे सायक्लोन्स तयार झाल्यामुळे, केंद्रीभूत वारे तयार झाल्यामुळे हा मान्सून आपल्या दिशेने येतो, कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे. आणि परतताना नेमकी उलटी प्रक्रिया होते की राजस्थान पाकिस्तानच्या बाउंड्रीवरती अँटी सायक्लोन तयार होतात, म्हणजे जास्त हवेच्या दाबाचे क्षेत्र होतात, उलट्या दिशेने वारं वाहणारे वादळ तयार होतात. आणि हे वारं दूर ढकलायला सुरुवात करतं आणि समुद्राच्या दिशेने हे पुन्हा प्रवास सुरू करतं. समुद्राच्या दिशेने ज्या वेळेला प्रवास सुरू करतो त्यावेळेला एक लक्षात घ्या की आता उत्तरेला म्हणजे राजस्थानच्या बाजूला हवेचा दाब वाढलेला आहे. हवा कधीही उच्च दाबाकडून कनिष्ठ दाबाकडे प्रवास करते. आणि प्रवास करताना जर समुद्राकडून आपल्याकडे येत असेल तर ती मॉइश्चर घेऊन येते. पण आपल्याकडून जर समुद्राकडे जात असेल तर त्याला काही मॉइश्चर नेण्याचं काही कारण नसतं.
पण आता काय झालं की राजस्थानमध्ये हवेचा दाब वाढला, उत्तर गुजरातमध्ये हवेचा दाब वाढलेला आहे आणि मागून मॉइश्चर येणं सुरू आहे. आता सुद्धा बांगलादेश आणि कलकत्त्याच्या सीमेवरती कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि ट्रफ लाईन्स म्हणतात, द्रोणिका तयार होतात. आता ट्रफ लाईन्स नेहमी ऐकतात लोक, किंवा द्रोणी क्षेत्र तयार झाले. हे म्हणजे काय, एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही कापसाची वात बनवता, कापूस पिंजता, त्यावेळेला काय करता, एका बाजूला कापूस असतो, दुसऱ्या बाजूला वात अशी पिळत चालतं. त्यामुळे तो दाब जो असतो तो त्या कापसाला पूर्ण त्या एरियात खेचून घेतो. तसाच हा प्रकार आहे, हम्म. की हे द्रोणीय क्षेत्र काय करतं, की हे जे ढग आहेत याला ओढून आणतं पाईपलाईन सारखं. आणि आता जे द्रोणीय क्षेत्र आहे ते कोकणापासून ते बंगालपर्यंत, बांगलादेशपर्यंत तयार झालेले आहे. त्यामुळे तिकडचे जे ढग आहेत ते कापसाच्या वातीने जसं कापूस ओढून आणावा तसं हे पाणी ओढून आणतायत. आणि हे काही विशिष्ट कारणांनी जास्त इंटेन्सिटीने पडतायत. आता हे जास्त इंटेन्सिटीने का पडतायत, तर अभिजित घोरपडे नावाचे आपले एक अ, हवामानशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी याचं विवेचन केलं होतं आणि याच्यावर आम्ही खूप चर्चा केली. त्यांनी मी एका चॅनलसाठी सिरीज केली होती, वेद मान्सूनचा म्हणून. त्यामध्ये त्यांनी हा विषय फार विस्ताराने मांडला होता. काय झालेलं आहे की आता तुम्हाला मध्ये माहिती असेल, पॅरिस अग्रीमेंट झालं त्यावेळेला पंतप्रधानांनी सांगितलं होतं की 2070 पर्यंत झिरो कार्बन एक्सपल्शनचं तत्व आम्ही मानणार आहे. पण ट्रम्प साहेब परत निवडून आले आणि त्यांनी याला डिनाय केलं, माझं काही देणं घेणं नाही, आम्ही आमची प्रगती आणि आमचं जी इंडस्ट्री तशीच ठेवू. म्हणजे हा जगाच्या दृष्टीने भविष्यात धोका आहे. पंतप्रधानांचा हेतू चांगला होता की याच्यामध्ये जे अप्रगत राष्ट्र आहेत किंवा प्रगतशील राष्ट्र आहेत त्यांच्या प्रगतीला बाधा येणार नाही, आणि झिरो कार्बन एक्सपेन्शनचं धोरण आपण ठेवलं तर असमतोल विकास होणार नाही आणि निसर्गाचंही संरक्षण होईल असं होतं. पण आता ट्रम्प साहेबांनी त्याला डिनाय केलेलं आहे. मानवतेला कधीतरी हे लक्षात येईल याचे दुष्परिणाम काय आहेत. भारत एकटा बघतोय असं नाही. तुम्ही चॅनल्स पाहत असाल तर तुम्ही लक्षात घ्या, पेरूमध्ये अतिवृष्टी झाली, इटलीमध्ये अतिवृष्टी झाली, स्पेनमध्ये पूर आला, फ्रान्समध्ये पूर आला, इंग्लंडमध्ये बर्फाचा नको एवढा थर साचला, उत्तर आयर्लंडमध्ये पूर आला. म्हणजे हे नवीन नाहीये. नुकसान जर पाहिलं तुम्ही ट्रॉपिकल सायक्लोन्समुळे झालेलं, तर हे नुकसान सगळ्यात जास्त अमेरिकेमध्ये होतं, अमेरिका खंडात होतं. अत्यंत शक्तिशाली वादळ तिथं तयार होतात. ट्विस्टर नावाचा पिक्चर पाहिला असेल तुम्ही. पण आता आपल्याकडे काय झालंय की एसी झाले तुमचे जास्त. नाही, तुम्ही तुमची चित्रपट कुठला म्हटले? ट्विस्टर ट्विस्टर अच्छा. ट्विस्टर नावाचा चित्रपट आहे. या प्रश्नावरच पिक्चर हा सुंदर आहे. हम्म. म्हणजे त्यात तर एक पूर्ण मोठी गाय या वादळात उडून येऊन आदळते आपल्या समोर. हम्म. असं ट्रकच्या ट्रक त्याच्यात ओढले जातात. आणि एक ऍक्च्युअल चित्र त्यांनी जे त्याचा अभ्यास जसा ट्विस्टरचा केलाय, त्याच्यामध्ये काही बाउल सोडले होते त्यांनी, आणि अजूनही तो अभ्यास चालू आहे. तर तो चित्रपट पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कधी वाटलं नव्हतं की अशी परिस्थिती भारतामध्ये निर्माण होईल, पण ती निर्माण झालेली आहे. तर आता जी परिस्थिती आहे ते ह्या वेगळ्या वेगळ्या प्रदूषित वाऱ्यांमुळे आणि मॉलिक्युल्समुळे काय होतंय, की एक व्हर्टिकल मुवमेंट ऑफ एअर जी होते आपल्याकडे, ऊर्ध्व दिशेने जी हवा जाते, त्यामुळं आपल्याकडं थेंब थेंब पाऊस पडायचा बघा आधी. झडगं लागलं म्हणायचे लोक 2-4 दिवस. तसं न होता आता काय होतंय की अचानक कुठेतरी पाऊस पडतो, एकदम ड्रम वरती नेलाय एखादा आणि त्याचं झाकण काढलंय असा पाऊस पडतो. याचं कारण काय आहे? त्याचं कारण असं आहे की ढगांना नियमितपणे जो पाऊस पडण्याची प्रक्रिया आहे त्याला गुरुत्व मिळून ते पडण्याच्या ऐवजी याला रेजिस्ट केलं जातं या प्रदूषित हवेकडून. आणि या प्रदूषित हवेमुळं एकाच कुठल्या तरी ठिकाणी अचानकपणे म्हणजे मोटर लावल्यासारखे ढगफुटी नाव दिलेले त्यांना, पण अतिशय जास्त इंटेन्सिटीचे रेन्स होत आहेत. तर याला टाळायचं असेल तर याच्या इलाजांवर तुम्हाला वेगळी चर्चा करावी लागेल. त्यातले एक्सपर्ट सुद्धा अजून लोक आहेत, त्यांच्याशी आपल्याला चर्चा करावी लागेल. पण आजची परिस्थिती काय आहे की गेले काही बोला. माफ करा. बोला बोला. गेले काही महिने पाऊस चालू होता आपल्याकडे सातत्याने. आणि हा पाऊस चालू असताना अं, जमीन संपृक्त होती. आणि आता काय झालंय की हे जास्त इंटेन्सिटीचे ढग ज्या वेळेला येत आहेत आपल्या दिशेने, त्याच वेळेला नेमकं जमिनीमध्ये संपृक्तता आहे, मॉइश्चर भरपूर आहे. आणि मॉइश्चर भरपूर असल्यामुळे जो पडतोय तो पाऊस त्याचे जे नैसर्गिक ड्रेन्स आहेत त्या दिशेने धावतोय. अजून एक दुसरी गोष्ट झालेली आहे, त्याला वैज्ञानिक टर्म मध्ये टाइम ऑफ कॉन्सन्ट्रेशन असं म्हटलं जातं. टाइम ऑफ कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, की एखादा डोंगर आहे, तिथून नदीचा उगम आहे, ह्या डोंगराच्या टोकावरती जो थेंब पडतो तो एका विशिष्ट ठिकाणी, त्याला यायला किती वेळ लागतो, ह्याला टाइम ऑफ कॉन्सन्ट्रेशन म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही असं ते गोगाबाबा टेकडी आहे आपल्या संभाजीनगरमध्ये, तिथं पडलेला पाऊस
हा बेगमपुऱ्यामध्ये पोहोचण्यासाठी जो वेळ लागतो त्याला टाइम ऑफ कॉन्सन्ट्रेशन म्हणतात. हम्म. पण आता काय झालंय की मध्ये खूप सिव्हिल कन्स्ट्रक्शन झालं तुमचं, झाडी कमी झाली, डोंगर उघडे पडले, त्यामुळं तो थेंब फार वेगाने बेगमपुऱ्यात येऊन पोहोचतोय. देवांगी नावाचे एक पर्यावरण अभ्यासक आहेत. त्यांनी त्यांच्या अभ्यासातून असं सांगितलं होतं आणि एका चॅनलवर डिस्कशन मध्ये ते माझ्यासोबत होते. त्यावेळेला फार अलार्मिंग गोष्ट त्यांनी सांगितली की गंगापूर धरणातून जे पाण्याचा विसर्ग होतो ते पाणी रामकुंडामध्ये पर्यंत पोहोचायला जेवढा वेळ लागतो तो गेल्या 10 वर्षात अर्ध्या तासाने कमी झालेला आहे. आता याचा अर्थ काय होतो की समजा महाबळेश्वरला पाऊस पडला तर तो कोल्हापूरच्या पंचगंगा पुलावर येण्यासाठी जो काळ लागत होता त्याच्यात खूप वेळ कमी झालेला आहे. आणि कमी झालेल्या वेळामुळे काय होतं, त्याचा जो नैसर्गिक ड्रेन आहे, ते विसर्ग आहे, त्याचा जो क्रॉस सेक्शन आहे, त्याचं जे क्षेत्रफळ आहे, त्याच्यापेक्षा अधिक पाणी तिथे येऊन पोहोचतंय. आणि हे पाणी मग आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये पसरतं. आणि जे तुमच्या परंपरागत संकल्पना होत्या की ही उच्च पूर पातळी आहे, त्याच्याही पलीकडे पाणी जातंय. ते एका ठिकाणी झालं का हे सगळ्या ठिकाणी होतंय. की तुमचं सिव्हिल कन्स्ट्रक्शन, तुमची झाली रोडची कामं, तुम्ही वेगाने पाणी निघून जावं अशी केलेली व्यवस्था. शहराच्या कल्याणमध्ये आपण सिमेंटचे रोड केले, सगळ्या संभाजीनगर जिल्ह्यात पूर आल्यासारखी परिस्थिती होती परवाच्या दिवशी. नदीतून पाणी वाहतं तसं पाणी वाहतंय. हे माणसानी सिव्हिलाइज सोसायटी तयार करताना आणि त्याच्या सुखासाठी ज्या काही व्यवस्था केलेल्या आहेत त्याचे परिणाम काय होत आहेत बघा. छपराची घरं आता खेड्याने सुद्धा नाहीत. माझं छोटंसं गाव आहे 500 लोकवस्तीचं, पण जवळपास 90% घरं सिमेंटच्या स्लॅबची आहेत आता, आणि अगदी पॉश बांधलेली. आणि वेगाने म्हणजे वैज्ञानिक भाषेत सांगितलं तर वेगाने पाणी बाहेर काढून देण्याची व्यवस्था इथून केलेली आहे. आणि ज्या वेळेला 100 मिलीमीटर पाऊस एका हेक्टर क्षेत्रावर पडतो, एका हेक्टर म्हणजे 10,000 स्क्वेअर मीटरवर पडतो, त्यावेळेला त्या पावसाचा काउंट असतो 10 लाख लिटर. हम्म. त्या हिशोबाने तुम्ही तुमचं जर प्लॉट असेल, 1,000 स्क्वेअर मीटरचा असेल, 500 स्क्वेअर मीटरचा असेल, 400 300 स्क्वेअर मीटरचा असेल, तर त्याचा हिशोब लावा तुम्ही किती लाख लिटर पाणी तुम्ही गच्चीवरून पटकन काढून देता, जे अदरवाईज जात नव्हतं. आणि मोठ्या शहरांमध्ये जेव्हा पाऊस पडतात त्यातून जे पाणी बाहेर पडतं ते त्याच्या निर्गम मार्गात असलेली जी खेडी आहेत तिथं होणारा जास्तीचा पाऊस आणि या शहरातून येणारं पाणी यामुळं अनेक भागामध्ये जगाच्या त्या समस्या निर्माण होत आहेत, त्या आपल्याकडे निर्माण होत आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये एकूण क्षेत्राच्या जे आपलं जवळपास 1,36,000 हेक्टरचं पेरणी क्षेत्र आहे, त्यापैकी खरीपाचं क्षेत्र आहे जवळपास 1,15,000 हेक्टरचं, हम्म. 15,000 ते 20,000 हेक्टरचं म्हणजे ऊस वगैरे सोडून. हम्म. तर ह्यापैकी जवळपास 50 लाख हेक्टर क्षेत्र हे सोयाबीनचं आहे. हम्म. त्याची उंची कमी आहे. हम्म. आणि सोयाबीनचं क्षेत्र हे जवळपास सगळ्या ॲश्युअर्ड रेनफॉल ट्रॅक्टमध्ये आहे, हमखास पावसाच्या प्रदेशात आहे, विदर्भात आहे. आपल्याकडे लातूर जिल्ह्यात 5 लाख हेक्टर क्षेत्र आहे, नांदेड जिल्ह्यात आहे, परभणी जिल्ह्यात आहे, हिंगोली जिल्ह्यात आहे, बीड जिल्ह्यात आहे. आणि या सगळ्या भागांमध्ये आता हाय इंटेन्सिटी रेन्स होत आहेत. हे सोयाबीन काढणीला आलेलं आहे. ह्या जर क्षेत्रामध्ये पाणी तुंबून राहिलं, ज्या ज्या क्षेत्रात पाणी तुंबून राहील तिथं याचं नुकसान होणार हे फार ऑब्विस आहे, नैसर्गिक आहे. आणि ह्या प्रकारच्या हाय इंटेन्स रेंजमध्ये उत्कृष्ट प्रकारचे ड्रेन्स असणे, पाणी काढून देणे शेतातून हे फार अत्यावश्यक असतं. अं, बऱ्याच वेळा तुम्ही पाहतात की आपल्याकडे हायवेजची निर्मिती झालेली आहे. हम्म. मोठे मोठे हायवेज झाले, आपलं सोलापूर धुळे हायवे आहे, समृद्धी महामार्ग आहे. याच्या बाजूच्या शेतकऱ्यांनी जे जुने ड्रेन्स होते त्यांचे ते अर्थात डिस्टर्ब झालेले आहेत आणि नवीन ड्रेन्स काढून दिलेले आहेत सरकारने, शासनाने. याशिवाय ह्या रस्त्यावरूनही खालच्या बाजूला फार वेगाने पाणी येतं हाय इंटेन्स रेंज झाल्यानंतर. त्यामुळे हे जे नॅचरल ड्रेन्स होते, नवीन रोड डेव्हलपमेंट झाल्यानंतर, रस्त्यांचा विकास झाल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष झालं. काही ठिकाणी तांत्रिक दुर्लक्ष झालं, यंत्रणांचं दुर्लक्ष झालं. शासनाच्या दुर्लक्षाचा प्रश्नच येत नाही, कारण शासन काम करतं म्हणजे ते यंत्रणेच्या मार्फत करतं. त्यामुळे ते यंत्रणेचं त्यावेळेला काम होतं की हे प्रॉब्लेम्स येतील, याहीपेक्षा जास्त जबाबदारी माझ्या दृष्टीने शेतकऱ्यांची होती की ड्रेन कसं होईल. तर हायवेच्या बाजूला महाराष्ट्रात सगळीकडे पाणी तुंबलेलं आहे. हा प्रॉब्लेम संभाजीनगर जिल्ह्यात पाहाल तुम्ही, पैठण पण रस्त्याला तुम्ही गेलात तर उदयराव कोल्हापूर. बरं का, की हम्म, समृद्धी महामार्ग किंवा इतर कुठलेही मोठे रस्ते ते ग्रीन फील्ड प्रोजेक्ट असं ते म्हणतात सरकार. हम्म, 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 हा ग्रीनफील्ड प्रोजेक्ट कधी होईल की त्याच्या आजूबाजूचे म्हणजे नवीन तुम्ही झाडं लावणार आहे त्याचं काय. म्हणजे एखाद्या माणसाला आपण सांगायचं की घरात लग्नाचं सामान आणून ठेवलेलं आहे आणि खिडकी तुटली, तू इथं तलवार घेऊन बैस आणि राखण कर. त्यांनी खिडकीत बसून राखण करायची आणि दरवाजा उघडा ठेवायचा आणि चोरांनी मेन दरवाजाने यायचं.
खिडकीचे राखण करायचा अर्थ असा असतो की दरवाजा व्यवस्थित लावून घे, मग खिडकीत बैस. हम्म. दरवाजा उघडा ठेवून खिडकी राखायला नाही सांगितलं. म्हणजे हे ग्रीनफील्ड कॉरिडॉर, जर शेतकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये ग्रीनफील्डचा विकास होत नसेल आणि तुम्ही तुमच्या महामार्गांच्या बाजूला झाडं लावणार असाल आणि त्याला ग्रीनफील्ड म्हणणार असाल, तर तसं नाही होणार, तसं अपेक्षित नाहीये. तिथं जलसाठे निर्माण केलेले आहेत हायवेच्या बाजूला. हम्म. गडकरी साहेबांनी सुद्धा त्याच्यावर खूप काम केलेलं आहे. ह्या रस्त्यांमुळे जे लॉस होतोय पर्यावरणाचा, त्यापुरत्या मर्यादित विचार त्यांनी केलेला आहे. हम्म. पण त्याच्या बाजूच्या शेत जमिनी, त्याचं होणारं नुकसान, यासाठी एक मास्टर प्लॅन तुम्हाला करावा लागेल, त्याचा नीट अभ्यास करावा लागेल, तज्ज्ञांची मदत घ्यावी लागेल, शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावं लागेल आणि या भागाचं नुकसान टाळावं लागेल. कारण जे मॅक्सिमम नुकसान आहे ते अशा भागामध्ये झालेलं आपण पाहतोय. मोसंबीच्या बागा संभाजीनगर बीड रस्त्यावरती, पैठण तालुक्यामध्ये शेकडो हेक्टर पाण्याखाली गेलेले आहेत. आणि नीट जाऊन पाहिलं तर लक्षात असं येतं की लोकांना वाटलं बरं पाणी थोडंसं साठून राहतं हम्म. किंवा आपल्या शेततळ्यात पाणी घेऊ आपण. पण आता असं झालं की त्याचं हाय इंटेन्सिटी रेंज झाल्यावर ड्रेनच होईना ते, आणि त्या शेतामध्ये 8-8 दिवस पाणी तुंबून राहतंय. हे हम्म. फार मोठं नुकसान आहे. कारण दोन प्रकारचे जीवाणू असतात. एक एरोबिक प्रकारातला जीवाणू आहे, म्हणजे ज्याला ऑक्सिजन लागतो असा जीवाणू, आणि दुसरा अनएरोबिक. हे अनएरोबिक जीवाणू जेवढे आहेत ते ह्या अशा साचलेल्या पाण्यामध्ये वाढतात आणि हे सगळे डेट्रिमेंटल आहेत, म्हणजे पिकांचं आणि जमिनीचं नुकसान करणार आहेत. बरेचसे जीवाणू हे माणसांना सुद्धा रोगकारक आहेत. म्हणजे साचलेलं पाणी, तुंबून राहिलेलं पाणी, हे काही फार डिझायरेबल गोष्ट नाही. पाणी हे जलसाठ्यात पाहिजे किंवा विहिरीमध्ये पाहिजे, ते असं शेतजमिनीत अपेक्षित नाही आपल्याला. त्यामुळे फार मोठी अपरिमित वैयक्तिक हानी होती शेतकऱ्यांची आणि राष्ट्रीय हानी देखील होती आपली. आता हे डॉक्टर साहेब. तुम्ही जसं समृद्धीचं सांगितलं, तसं आता ते शक्तीपीठला पण विरोध होतोय, किंवा आता ते मार्गी तर लावलंय त्यांनी काय, परंतु तो हम्म. पर्यावरण वगैरे हे सगळे विषय मांडतच विरोध होतोय. त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? खरं तर आपला तो आजचा नाही विषय नाहीये, परंतु आता तो भोगाने निघाला म्हणून विचारतोय. नाही नाही, आता समृद्धीच्या बाजूला जांभरगावमध्ये, वैजापूर तालुक्यामध्ये एक लॉजिस्टिक पार्क केलेलं आहे सरकारने, सरकारच्या वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशनने. आणि मुख्यमंत्र्यांचा संकल्पना त्याला आपण कृषी समृद्धी महामार्ग असंच नाव दिलेलं आहे शासनाने. आणि ह्या बाजूला असे लॉजिस्टिक पार्क्स व्हावे, म्हणजे वेगाने तुमच्या मालाचं चलन वलन व्हावं. आपण जालन्याला ड्रायपोर्ट केलंय समृद्धीच्या जवळ. तर जी व्यवस्था तुमची जेएनपीटी मध्ये किंवा एक्सपोर्टसाठी आवश्यक ज्या काही प्रक्रिया आहेत त्या तिथं होणं अपेक्षित आहे. यामुळे काय होईल की लॉजिस्टिक पार्क्समुळे नॉलेज बिल्डिंग फार मोठ्या प्रमाणावर होईल शेतकऱ्यांचं, की मला जगात माल विकायचा आहे, त्याचं मॉइश्चर पर्सेंटेज काय पाहिजे, त्याची क्वालिटी काय, कलर स्टँडर्ड्स काय आहेत, हे नॉलेज पेनिट्रेट होणं शेतकऱ्यांच्या मुलांमध्ये आवश्यक आहे. पण त्याकडे जबाबदारीने लक्ष द्यावं. एक प्रकल्प आहे, त्याचं कंत्राट दिलं आणि कंत्राटदाराकडून काम करून घेतलं आणि मोकळे झाले, अशी ही वेळ नाही आणि असं भविष्यात हे शक्य होणार नाही. आपल्याला काय करावं लागणार आहे की वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करणारी आपली माणसं, त्याचा अंतिम उद्देश काय आहे. तर पहिला उद्देश आपला असा असला पाहिजे की पर्यावरणाचं रक्षण करणे. दुसरा उद्देश असा असला पाहिजे की याच्यातून शेतकऱ्यांचा आणि सगळ्या जनतेचा फायदा होणे, आर्थिक फायदा होणे. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी पहिली असायला पाहिजे खरं तर, एम्प्लॉयमेंटचं क्रिएशन होणे, रोजगाराची निर्मिती होणे. शेतीतून रोजगाराची निर्मिती करण्याला आपण अक्षम ठरत आहोत. त्यामुळे वेगळ्या वेगळ्या प्रदूषणांना आपल्याला सामोरं जावं लागतंय. ते सामाजिक प्रदूषण आहे, ते आर्थिक प्रदूषण आहे, आणि आता नैसर्गिक प्रदूषण सुद्धा आहे. पण त्याची सगळा उगम आपण जे काही प्लॅनिंग केलेलं आहे ते पुरेसं नसल्यामुळे, ते सक्षम नसल्यामुळे, ते होलसम नसल्यामुळे निर्माण झालेल्या होत असलेल्या समस्या आहेत या, की नाही, आता हे वैयक्तिक कामासाठी तुम्ही जे डिफाईन केलं आता, की नैसर्गिक आहे, सामाजिक आहे, आर्थिक आहे, हे जे प्रदूषण आहे, म्हणजे याच्यावर नियंत्रण राखणे म्हणजे शाश्वत विकासाची प्रक्रिया अधिक वेगवान करणं, असा त्याचा बरोबर अर्थ आहे. बरोबर मग वर्तमानातल्या गरजा आणि भविष्यातले सोय ही पाहण्यासाठी या पिढीला अवगत केलं पाहिजे. हे जे काय बरोबर. अकॅडमिक दृष्ट्याही एक्झॅक्टली. केलं पाहिजे, प्रॅक्टिकली केलं पाहिजे. आता बघा, तुम्ही ते सोयाबीनचं सांगत होते, बाकीचे जे पिकं आहेत, मका आहे, कापूस आहे, उडीद आहे, तूर आहे, मूग आहे, भाजीपाला आहे, फळ पिकं आहे, बाजरी आहे, कांदा आहे, ज्वारी आहे, हळद आहे, याचे हे किती मोठं, म्हणजे हे सरकार कितपत नुकसान भरपाई देऊ शकतं आता? सरकारचं हे बघा, तुम्हाला आठवत असेल 1998-99 साली कन्नड मतदारसंघाच्या आमदार होत्या, फार अतिशय मोठी विदुषी होती, स्वतः लेखिका आणि अतिशय चांगलं नॉलेज असलेल्या तेजस्विनी जाधव. आता रायबंद जाधव साहेबांबद्दलही कल्पना आहे तुम्हाला, की तेही हो. फार अभ्यासू होते. हो. तेजस्विनी ताईंचा फार अभ्यास होता. त्यांचं विधानसभेत एक भाषण आहे, त्यावेळेला 560 रुपये पर हेक्टर हे जमीन नुकसान आणि पीक नुकसानीची नुकसान भरपाई दिली जायची.
आणि त्याच्यावर त्यांनी भाष्य केलं होतं. तिथं त्या थांबल्या नव्हत्या. तर त्यावेळेला खरीप बैठक व्हायची कमिशनर ऑफिसमध्ये. हम्म. तिथे सुद्धा फार मुद्देसूद पद्धतीने हे किती तोटकं आहे आणि अपुरं आहे आणि हे थट्टा करणार आहे शेतकऱ्यांचं, या विषयावर त्यांनी भाषण केलं होतं. त्यानंतर त्याच्यात बदल झाला. त्या शासनाने प्रोएक्टिव्हली त्याचा विचार केला, तज्ज्ञांना बोलवलं आणि नंतर 6,850 रुपये पर हेक्टर इतकी आता बर. मदत दिली जाते. मध्यंतरी विशेष कॉन्टिजेन्सी म्हणून, हम्म. अडचणीचा काळ म्हणून, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी 13,600 रुपये पर हेक्टर, हम्म. 2 हेक्टर पर्यंत आपण मदत देतो, ती मदत 3 हेक्टर पर्यंत केली होती. हम्म. पण आता जे निकष आहेत त्यानुसार 8,500 रुपये पर हेक्टर, अडीच हम्म. एकरला 8,500 रुपये इतके दिले जाते. पण याची पद्धत फळे साहेब असं नाहीये की नुकसान झालं आणि तुला पैसे मिळाले. त्याचे निकष आहेत. हम्म. समजा माझं नदीच्या काठावरती माझं शेत आहे आणि माझं शेत 5 एकर आहे आणि ह्या 5 एकर पैकी 33% जास्त नुकसान झालं असेल तरच मी पात्र ठरतो या नियमानुसार. आणि जास्तीत जास्त 2 हेक्टरसाठी पात्र ठरतो. म्हणजे जर माझं नुकसान झालेलं क्षेत्र हे 2 एकर असेल हम्म. तर त्याला तो फॅक्टर लावला जाईल 8,500 आणि त्यापैकी जेवढं क्षेत्र नुकसान झालेलं आहे माझं, त्याचा त्या हेक्टर पुरता मला मला पैसे मिळतील. म्हणजे लोकांना वाटेल की मला आता पूर्ण एरिया माझा सर्वे झाला आणि त्याचे पैसे मिळणार आहेत. तसं होत हम्म. नाही. पण नंतर याची ओरड होते फार की बा नुकसान झालं होतं आणि एवढं माझं 5 एकरचं पाहिलं आणि मला एवढेच पैसे मिळाले. तर ते निकषाप्रमाणे पैसे मिळतात. 33% नुकसान असेल किमान तर ती मदतीला पात्र होतात. आणि मग त्याच्या नुकसानीच्या प्रमाणाप्रमाणे, पण हे राज्य सरकारला अधिकार नाही. हा हम्म. प्रस्ताव केंद्राकडे जातो, केंद्राचं पथक येतं आणि मग दिलं जातं. याच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक फरक केलाय. त्यांनी कॉन्टिजंट फंड वापरायला सुरुवात केली. म्हणजे हे काही डिझायरेबल नाही, याच्यावर ऑडिटर ऑब्जेक्शन घेऊ शकतात. कॉन्टिजंट फंडचा पर्पज वेगळा असतो, पण त्यांनी कॉन्टिजन्सी डिफाईन करते. स्वतः वकील असल्यामुळे त्यांनी डिफाईन केलं ही कॉन्टिजन्सी द्यायला पाहिजे. त्यामुळे थोडी वेगाने मदत मिळते. आता तुम्ही जे म्हणलात कृषी मंत्री दिवाळीपूर्वी दे म्हणतो, हे काही शक्य नाही. की जर नियमाप्रमाणे चाललं सरकार तर त्याला केंद्राच्या पथकाची पाहणी झाल्यानंतर केंद्र पैसे देईल तेव्हा हे दिली जातील. पण त्यांनी ह्या त्यांनी प्रोव्हिजन्स केलेल्या ते आहेत. जून 2025 ते ऑगस्ट म्हणजे जून जुलै ऑगस्ट या कालावधीत अ, अतिवृष्टी आणि पुरामुळे जे बाधित झाले त्यांना 689,52,61,61,000 रुपयांचा निधी मान्यता दिलेली मान्यता. म्हणजे अजून हम्म. ते काही पुढं मदत नाही, यांनी झालेली. मान्यता दिली. त्याला कसं आहे की केंद्राच्या आता पथकाची हा पाहणी होईल. सप्टेंबर मध्ये जे झालंय त्याचं काय असं प्रश्न आहे. आणि तुम्ही जर बरोबर म्हणता बरोबर. ते केंद्र सरकारचे निकष आणि वगैरे, मग आता ते दिवाळीपूर्वी होईल का हे? कारण आता रब्बीचं पीक आहे नंतर ते त्याचे प्रश्न आहेत पुन्हा. नाही, तुम्हाला मी सांगितलं ना, मुख्यमंत्री वकील आहेत हा. आणि ते त्या पद्धतीने काम करतात. हा. त्यामुळे ते काय काय बाकी मुख्यमंत्र्यांसारखी वाट पाहत नाहीत. त्यांनी हा. कॉन्टिजेंट फंड मधून पैसे द्यायला सुरुवात केली. त्यामुळे ते वेळेवर शेतकऱ्याला पैसे देत आहेत. ही त्यांचं स्किल आहे ते. अगदी पण बरोबर. शासकीय नियम विचारायला तर ते शक्य नाही. हम्म. ते केंद्राचे पैसे यायला पाहिजेत, पाणी व्हायला पाहिजे. हे सगळं पवार साहेबांसकट सगळ्यांना माहिती आहे. पण हम्म. हे काही प्रघात तोडून त्यांनी शेतीमध्ये काही कामं केलीत मुख्यमंत्र्यांनी. त्यातला हम्म. हा एक भाग आहे, जे प्रमुख गोष्टी केल्या त्यांनी. की हम्म. कॉन्टिजेंट एक्सपेंडिचर मधून ते पैसे देतात. ते हो. पैशाची प्रोव्हिजन कशी करतात माहित नाही. हो. तर हो. त्याच्यामुळे त्यांची लोकप्रियता सुद्धा आहे त्यांच्या समर्थकांमध्ये आणि त्या पक्षामध्ये. ते प्रोव्हिजन करतात. शिंदे साहेबांनी सुद्धा निकष तोडून 3 हेक्टर पर्यंत पैसे दिले. हो. आता लोक म्हणताना म्हणतायत की टीकाकार त्यांच्यावर म्हणतायत की, किंवा काही पत्रकारांनी काल ब्लॉग टाकले होते की इलेक्शन होती त्यावेळेला 3 हेक्टर पर्यंत 13,600 दिले, आता 8,500 दिले, कमी केले. ते कमी वगैरे केलेले नाहीत. निकष 6,850च होते. हे कमी जास्त नव्हते. हे जे अतिरिक्त दिले हे ते राज्य सरकारने दिले त्या 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 वेळेला. हे जे 6,000 रुपये अतिरिक्त पैसे महाराष्ट्र सरकार देतं किसान सन्मान निधीचे, हा यांचा प्रश्न आहे. आता हे डिबेटेबल आहे हम्म. की हे द्यावे की नाही द्यावे. की नाही, म्हणजे आता शेवटी आता तिथपर्यंत काय सरकार. झालेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो किंवा अजून दुसरा कुठला मुख्यमंत्री असो, त्याला ते प्रत्यक्ष करताना सगळे निकष वगैरे, तर त्याची ते जसं तुम्ही सांगता की ते क्लुप्ती वापरतात, ते स्वतः ऍडव्होकेट आहेत वगैरे. आता काय आलेलं आहे, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत. हम्म. त्याच्यानंतर हे विधानसभा निवडणुकीच्या मध्ये त्यांनी सांगितलं आम्ही कर्जमाफी करू, सातबारा कोरा करू करू करू. हम्म. ती हम्म. आधीची मागणी. पुन्हा आता हे एक संकट आलेलं आहे नवीन. म्हणजे हे हम्म. महासंकटांची मालिका संपायलाच तयार नाही महाराष्ट्राच्या समोरची. मुळात शासनाच्या तिजोरी वर जो कर्जाचा बोजा आहे तो 9,35,000 कोटींचा आहे. आणि मग हे सगळ्या याच्यामध्ये ते कसं बसवणार हाच एक महत्वाचा प्रश्न आहे. मग ते केंद्र सरकार, मग ते आता डबल इंजिनचं सरकार, मग ते काय मार्ग काढतात. मग हेच लक्षात घेऊन विरोधक रस्त्यावर उतरलेले आहेत.
आता हे सगळे विरोध म्हणजे वादाचे अनेक विषय आहेत त्याच्यामध्ये. तर याच्यातून काय प्रॅक्टिकल, जसं आता तुमच्या बोलण्यातून पण आलं की दिवाळीच्या पूर्वी निकषात बसून द्यायचं तर ते शक्य नाही, मग पुढं काय होऊ शकतं अजून? तुम्हाला काय शक्यता हे वाटते? आता हे बघा, त्यांनी ती मागणी कळवली सरकारला, म्हणजे याला मान्यता दिली. त्याला त्यांचंच वरती डबल इंजिन असल्यामुळे ते इंजिन वरचं मान्यता देणार. 689 करोड जे काय असतील त्यांना कधीतरी ते हँडओव्हर करतील महाराष्ट्र सरकारला. त्याचं काय आपल्याला शेतकऱ्यांना आणि बाकी लोकांना काय देणं घेणं नाही. तर या 689 करोडची प्रोव्हिजन दिवाळीपूर्वी करण्याची व्यवस्था मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे, असं त्यांच्या बोलण्यातून दिसतंय. हम्म, हम्म. कारण नॉर्मल कंडिशन मध्ये शक्य नाही. कदाचित तुम्ही म्हणता तसं जिल्हा परिषदेच्या निवडणुका असल्यामुळे त्यांनी निर्णय घेतला असेल. नाही नाही, पण हे 689 कोटी जे आहेत ना, हे जून जुलै ऑगस्ट मधले आहेत. आता बरोबर माझा आहे. प्रश्न तुम्हाला, आता हे सप्टेंबर मध्ये जे काही झालंय आता गेल्या 15-20 दिवसांमध्ये त्याचं काय, असा प्रश्न राहणारच आहे पुढे. नाही, त्याचे बघा, जेव्हा नुकसान होईल तेव्हा सर्वे करणे, ते हो, यंत्रणांकडून सर्वे करणे, त्याचे रिपोर्ट कळवणे, ते रिपोर्ट संकलित करणे, ते केंद्र सरकारला सादर करणे, हो, त्याला मान्यता घेणे. स्वाभाविक आता आहे. मान्यता समजा मिळाली की हे नुकसान झालेले 1,000 कोटीचं नुकसान झालंय समजा, हम्म, आणि त्याला केंद्राने मान्यता दिली किंवा तुम्ही मान्यता दिली, तर केंद्राचं पथक येणार, पाहणार, जाणार. पण जर खर्चाला मान्यता मिळाली तर राज्य सरकार ह्या कार्यपद्धती, पण त्यांनी नवीन पाडलेली जी कार्यपद्धती आहे मुख्यमंत्र्यांनी, हम्म, त्याप्रमाणे ते 1,000 कोटी देऊ शकतील हम्म, त्यांच्या पैशातून काढून. हम्म, मग ते केंद्राच्या आल्यावर ते वळते करतील त्या अकाउंटला. ती त्यांची पद्धत आहे. आता जे मला दिसतंय की एवढ्या पटकन, म्हणजे माझ्या दृष्टीने हे खूप लवकर झालं. हो, हे जूनचे ऑगस्टचे पैसे आता लगेच तुम्ही दिवाळीपूर्वी देणं, हे तसं त्याला काही ना काही ड्राईव्ह आहे त्याला तो. म्हणजे हम्म, एक तर त्यांना शेतकऱ्यांसाठी लगेच काम करायचंय, किंवा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पुढे निवडणूक आहेत ग्रामीण भागातल्या, त्यामुळे केलं असेल कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यांनी केलंय. पण ते जे नॉर्मल प्रोसिजर आहे ती ऍक्सलरेट केली त्यांनी, ती वेगवान करून देत आहेत ते. पण तो फळे साहेब, हे 1,000 कोटी, 600 कोटी, महाराष्ट्राचं शेतीचं उत्पादन 2,52,000 करोड रुपये. सरकारांनी जर विडा उचलायचा झाला तर काय उचलावा? हे 2,52,000 करोड रुपयाचं शेतीचं उत्पन्न आम्ही 3.5 लाख करोड कसं करू? 4 लाख करोड कसं करू? हे शक्य नाही का? आहे या रिसोर्सेस मध्ये हे शक्य आहे का? या 2,52,000 करोड रुपयाच्या उत्पन्नामध्ये प्रॉफिटेबिलिटी किती? हम्म, शेतकऱ्यांचा खर्च किती? याचं गणित मांडणारं जर शासन असेल, केवळ शासन नाही, राजकीय व्यवस्था असेल. कारण कसं आहे, कांद्याचे भाव वाढले की हम्म. विरोधी पक्ष शहरात ओरडणार, पहा यांचे भाव वाढ हो, झाली, नियंत्रण नाही. कांद्याचे भाव पडले की नाशिकमध्ये जाऊन मोर्चा काढणार, पहा भाव पडले. म्हणजे हा जो दुतोंडी प्रकार सगळ्या राजकीय व्यवस्थेने घेतलेला आहे. म्हणजे तुम्ही विरोधी पक्षात गेले की सोयाबीनचे भाव मागायचे, सत्ताधारी पक्षात आला असेल की त्याच्या अडचणी सांगायच्या. हम्म, पण प्रत्येक पिकाचं रॅशनलायझेशन करा ना. हे पीक आहे, याची जगातली परिस्थिती काय आहे, हम्म, बदलत्या हवामानात याची परिस्थिती काय राहील. ह्याच मराठवाड्यामध्ये सांगलीतून आणून पाणी पोहोचवलं आपण हम्म. त्या लातूरमध्ये, आणि मग आपण किती इफिशियंट आहोत. ते पाणी कसं एका विहिरीत टाकलं, तिथून कसं लिफ्ट केलं, याच्या स्टोरी आपण सांगत होतो. तिथं आता अतिवृष्टीचे हे दौरे हो, करतो. आपल्या शहाण्या व्यवस्थेचं लक्षण आहे का हो हे? की प्रत्येक गोष्टीला रिॲक्टिव्ह तुम्ही राहणार, म्हणजे ते संकट उभं राहिल्यानंतर मग तुमची इफिशियन्सी दाखवणार. मग तुमचे बुद्धिमत्ता, तुमचं विद्वत्ता, तुमचे अनुभव, भविष्याचा वेध, हे घेऊन याच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी असं वाटत नाही का व्यवस्थेला? किंवा अशी संकट आल्यानंतर सुद्धा शेतकरी एवढे सक्षम नसावेत का, की ते ठीक आहे, आमचं एखाद्या पिकाचं नुकसान झालं तर आम्ही सहन करू. पण असं का नाही होत? याचं कारण असं आहे की तुम्ही जी पिकं हातात दिलेली आहेत शेतकऱ्याच्या, या व्यवस्थेने दिलेली आहेत, किंवा जी पीक पद्धती आता आहे त्याच्यातली प्रॉफिटेबिलिटी फार कमी आहे किंवा नगण्य आहे. हम्म, बऱ्याच वेळा एमएसपीच्या खाली याचे भाव जातात आणि तुम्ही काही करू शकत नाही. त्यामुळे ह्या समस्या आहेत आणि शेतकरी परावलंबी आहे. हम्म, शेतकरी जर स्वावलंबी राहिला तर शेतकरी तुम्हाला म्हणणार नाही की माझ्या शेताच्या बाजूला येऊन कोल्हापुरी बंधार कर. 10 लोक एकत्र येतील, किती 10-15 लाख खर्च आहे का? चल 5-6 लाखात आपण उभं राहून करून घेऊ, आपण स्वतः श्रमदान करू हम्म. किंवा स्वतः ते घरचं काम म्हणून करू. तर तेवढी प्रॉफिटेबिलिटी शेतीत असली पाहिजे. आता काहीच नाहीये. मग कुठेतरी ग्रामपंचायतचा मेंबर तरी हो, सोसायटीचा चेअरमन तरी हो, तो दूध डेअरी तरी काढ, त्याच्यात भ्रष्टाचार कर. याच्यात समाज गुंतून गेलेला आहे. म्हणून मी खरंय. सामाजिक प्रदूषण म्हटलं. चला उदयराव, आपली वेळ संपलेली आहे. आणि माझी दर्शकांना विनंती आहे की जसं उदयराव यांनी आपल्याला व्यवस्थित सांगितलं, हे अतिवृष्टी काय, याच्यापूर्वी काय, हे कसं बदलतं हवामान, आंतरराष्ट्रीय पातळीवर जसं पॅरिस ॲग्रीमेंटचा उल्लेख केला, अमेरिकेने काय सांगितलं, दादागिरी कशी केली कार्बन क्रेडिटच्या बाबतीत वगैरे, ते सगळं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ते पूर्ण
मराठवाड्याच्या त्या बांधावर येऊन आपल्याला तिथपर्यंत त्यांनी सगळं विशद केलेलं आहे. आता यांच्या विवेचनातून जे आपल्याला शिकण्यासारखं आहे, जे आपल्याला प्रश्न पडतात किंवा तुमच्या काही समस्या असतील किंवा काय याच्यातून मार्ग काढला पाहिजे कसं, कारण ते व्यक्तिनिहाय याच्यामध्ये संदर्भ वेगळे आहेत. सामूहिक शेतीचा विचार केला जातो, गट शेतीचा विचार केला जातो, सगळं आहे. आणि मराठवाड्यामध्ये जसं त्यांनी सांगितलं की सामाजिक प्रदूषण हे जे काही फार महत्वाचं गोष्ट आहे, तर ते मग ते आरक्षण, मग तो लढा, मग ते मारामाऱ्या, मग त्याच्यावरून राजकारण, हे मूळ, त्याचं मूळ कुठे आहे? हे नैसर्गिक प्रदूषणामध्ये आहे. शेतीमधून स्थलांतर वाढलेलं आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, लग्न जमत नाही, आत्महत्या आहे, व्यसनांचं प्रमाण वाढलेलं आहे, शेतकरी मुलाबरोबर लग्न करायला तयार नाहीत मुली. हे सगळं जे वातावरण आहे, त्याचं मूळ कुठं आहे? त्या मुळाशी हात घालण्याचा प्रयत्न उदय देवळणकर यांच्यासारखे अभ्यासक करत असतात. त्यामुळे त्यांच्याशी नेहमी संवाद राखला पाहिजे. आणि उदयराव, तुम्हाला आमच्या सगळ्यांच्या वतीने विनंती की दर आठवड्याला तुम्ही या चॅनलवर या आणि लोकांच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यावेत, अशी आपल्याला नम्र विनंती आहे. आपण एवढा वेळ दिला आणि व्यवस्थितपणे मार्गदर्शन केलेलं आहे, त्याबद्दल आपले खास आभार. जय किसान. जय किसान. आणि दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा आणि आवडलं असल्यास इतरांना शेअर देखील करा. धन्यवाद.